या ठिकाणी सूर्योदय कोऑपरेशन सोसायटी नियोजित बुद्धनगर नंबर 2 हे 2009 पासून शासनाच्या JR प्रमाणे झोपडपट्टी हटाव इमारत बनाव या स्कीमला आम्ही सहभाग झालेलो आहोत आणि हे करत असताना आम्ही 2009 पासून या गोष्टीला संघर्ष करत या ठिकाणी मी पोचलेलो आहे. आमच्याकडे आमचे 2 विकासक पहिले हे मृत्युमुखी झालेले आहेत. त्यातनं 13-2 करून आम्ही नवीन स्कीम केली आणि नवीन विकासक आले. नवीन विकासकांनी नवीन प्रमाणे LY घेतला, IOD घेतली आणि CC घ्यायची होती आणि ते विरोधकांनी म्हणजे त्यांनी याचिका दाखल केली की बाबा हे शौचालय एवढे 6,000-7,000 लोक येतात. जर 6,000-7,000 लोक जर येत असते तर इथं एक मतदारसंघ तयार झाला असता नगरसेवकांचा. आणि 6,000-7,000 लोक जर शौचालयाला येत असतील तर ते कामाला कधी जाणार आणि कधी हे करणार. तर आपण किती खोटं बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. शासनाला किती दिशाभूल करतो याचं पण भान ठेवलं पाहिजे. विशेषतः म्हणजे या दुसऱ्या विकासकांनी आमचं रखडलेलं भाडं दिलं, आमचं ज्या गोष्टी आहेत ते मार्गी लावल्या आणि न्यायालयाने देखील आम्हाला चांगला निकाल दिलेला आहे. न्यायालयाने सांगितलं की ह्या पत्राच्या आतमधली जी बाँड्री आहे, SRA स्कीमची जी बाँड्री आहे, या बाँड्रीमधले जे असणारे शौचालय हे तुम्ही निष्कर्ष करा आणि ज्या लोकांनी याचिका दाखल केलेली आहे त्यांना जे 91 टॉयलेट आहेत त्या 91 टॉयलेट महापालिका प्रशासनाने ते रिपेअर करावेत आणि त्यांना ते सुविधेसाठी द्यावेत शौचालयासाठी. परंतु ह्यांनी काय केलेलं आहे की शासनाला न जुमावता, न्यायालयाला न जुमावता, पोलीस प्रशासनाला न जुमावता फक्त आणि फक्त विरोध दर्शवलेला आहे. गेल्या जवळ 13 वर्षापासून हा विरोध दर्शवला आहे त्यांनी. परंतु प्रत्येक ठिकाणी ते हरतच जाणार. कारण की इथं राहणारा सर्व कष्टकरी कामगार आणि सुशिक्षित वर्ग आहे आणि या ठिकाणी कोणी गुंड नाही, कोणी चर्च गांजा चिलीमवाले नाही आहेत. जे उद्योग जे कोण करत आहे ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे. परंतु त्यांनी जे मीडियासमोर किंवा यूट्यूबसमोर जे जे काय दाखवलेलं आहे हे सरासर खोटं आणि थातंड आहे. परंतु या ठिकाणी ज्याही लोकांनी त्यांची बाईट घेतली असेल तर त्यांनी पहिलं समोरच्यांना देखील विचारलं पाहिजे होतं की बाबा सत्यता काय आहे आणि सत्यता काय नाही आहे. त्यांचं जर असं म्हणणं आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्याकडे काय एव्हिडन्स असेल तर तुम्ही ते सादर करा, असं आम्हाला कुठल्याही प्रकारचं विचारलं नाही. परंतु त्यांनी ते यूट्यूबवाल्यांनी ते असं करून ते फेसबुक व्हॉट्सअपद्वारे चालवलं. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही कायद्यानुसारच जाणार आहोत. शासनाचे जे जे अंमलबजावणी असेल ते आम्ही पूर्ण केलेले आहेत. आमच्या कमिटीनी, आमच्या सदस्यांनी, आमच्या व्यापारी वर्गांनी आणि महापालिका, पोलीस यांच्या आम्ही सर्व कागदोपत्री आमच्याकडे सर्व ओके आहे. आणि ज्यांनी आम्हाला कागदपत्र मागितलेले आहेत की ज्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही हे शो करा, तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना शो केलेलं आहे, सर्व दाखवलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की आज ह्यांचा विकास झाला तर तुमचाही होणार आहे. तुम्ही विकास करा, तुम्ही चांगल्या घरात जावा. आज ज्यांचा जन्म इथं झाला आहे, त्या आईवडिलांचा जन्म इथं झाला आहे, त्यांच्या मुलांची लग्न झाली, त्यांच्या मुलांची लग्न झाली, त्यांना नातूप्रतुंड आले, तरी आज ते ह्या झोपडपट्टीमध्येच राहिलेले आहेत. परंतु जे बाहेरून लोक आलेत, ज्या बाहेर जमिनी घेतल्या, ज्यांनी इमारती बनवल्या, त्याच्या 1.5 2-2 करोड रुपये किंमत झालीत आणि आमचं कुटुंब गोरगरीब असल्याने, अशिक्षित असल्याने अजून ते प्रगतिशील होऊ शकलं नाही. परंतु शासनाने विशेषतः म्हणजे एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि ह्या लोकांनी जो झोपडपट्टी मुक्त करा आणि इमारतीमध्ये स्वच्छ लोकांना घरं द्या. जे लोक शौचालयाला बाहेर बसतात रस्त्यावरती ते बंद झालं पाहिजे आणि चांगल्या घरामध्ये तो झोपडीधारक गेला पाहिजे आणि त्याचंही स्वप्न साकार झालं पाहिजे. तर ह्या शासनाच्या JR प्रमाणेच आम्ही ही स्कीम केलेली आहे 2009 पासून आणि आतापर्यंत. आणि आता जे विकासक आलेले आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सौजन्याने ह्या सर्व गोष्टी मंजुरी घेतलेल्या आहेत. त्यांनी LY घेतलेला, IOD घेतलेली आहे, CCसाठी केलेलं आहे. त्यापूर्वी जे विकासक होते ते देखील प्रामाणिक होते, परंतु ते आजारी होते आणि कॅन्सरने ते आजारी होते, कोकिळाबेनमध्ये ॲडमिट होते. त्याच्यामुळं ते महापालिकेचे आम्ही पैसे भरू शकलो नाही. आणि जर महापालिकेचे पैसे भरले असते तर 2014ला हे शौचालय निष्कर्ष झालं असतं. कारण की तसे महापालिका प्रशासनाचे गाईडलाईन्स आहेत. आणि विशेष म्हणजे ह्याचं सर्वे फक्त M-Pro वगैरे केलेला नसून ते वरळी हब PI सेल, PP सेल म्हणून आहे की जे ह्या शौचालय असतील किंवा अनेक गोष्टी असतील त्याला जर निष्कर्ष करायचा असेल तर पहिलं वरळी हबची ते परमिशन घ्यावी लागते. त्या परमिशन घेतलेल्या आहेत, सर्व परमिशन घेतल्या होत्या. परंतु विकासकांनी पैसा न भरल्यामुळं हा शौचालयाचा रेंगळत पडलेला विषय होता. आणि 2021मध्ये दिवंगत जे वारलेले आहेत पारस पोरवल दक्षिण मध्य मुंबईमधले विकासक होते,
त्यांचा जन्मदिवस होता 5 जानेवारीला, त्या दिवशी तर भूमिपूजन झालं आणि त्याच्यानंतरच ह्यांनी ती कोर्टात याचिका दाखल केली. सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यावेळेस जर आमच्या विकासाने पैसे भरले असते तर त्याच वेळेस ते शौचालय निष्कर्ष झालं असतं. परंतु फक्त शौचालयाचा विरोध नाही आहे, शौचालयासाठी विरोध नाही आहे, शौचालयाचं फक्त नाव आहे की हे शौचालय शौचालय शौचालय. 6,000 7,000 5,000 4,000 एका व्यक्तीला विधी करण्यासाठी किमान 3 मिनटं तरी लागतात. दर 6,000 लोकांसाठी किती सेकंद आणि किती तास आणि किती मिनटं होतील ह्याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आणि तर ते भूमिका मांडली पाहिजे की बाबा 6,000 5,000 4,000 लोक येतात. साहेब, आज जे तुम्ही मोर्चा काढताय त्या प्रमुख मागणी काय आहे? सरकारला काय मागणी करणार आहे आणि SRA जो ऑफिसर आहेत त्यांना काय मागणी करणार आहे? SRAच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगणार आहे की आपण जी स्कीम पूर्ण महाराष्ट्राभर चालू केलेली आहे तर त्या स्कीममध्ये जे जे सत्यता पडताळणी करून तुम्ही बाकीच्या परमिशन देतात, IOD म्हणा, CC म्हणा, LY म्हणा, हे सर्व देतात आणि हे देत आलेले आहेत आणि त्याच्या आधारे आम्ही काम करतो ना. आता ही जमीन महापालिका प्रशासनाची आहे, SRAची नाही. परंतु महानगरपालिकेचा जो प्रीमियर लँड होता, जमिनीचा जी कॉस्ट होती ती कॉस्ट विकासकांनी भरलेली आहे आणि त्यावेळेस स्टेट डिपार्टमेंटने आम्हाला NOC दिलेले आहे, न हरकत प्रमाणपत्र, आणि ते प्रमाणपत्र SRL सबमिशन झाल्याच्या नंतरच LY आलेलं आहे आणि LY आल्याच्या नंतर हा पूर्ण भूभाग खाली करून द्यावा लागतो. भूभाग खाली केल्याच्या नंतर IOD आणि CC मिळते आणि मग कामाला सुरुवात होते. त्या प्रक्रिया सर्व राबवण्यात आलेल्या आहे. परंतु SRAने सांगितलं की बाबा ते शौचालय असल्या कारणास्तव आम्ही तुम्हाला CC देऊ शकत नाही, म्हणून ते काम रखडलं होतं. काय वाटतंय, जनतेला दिशाभूल करण्यात येत आहे? जनतेला मी आपल्याला पहिलं पण सांगितलेलं आहे की इथला जो वर्ग आहे हा कमी शिकलेला आहे आणि रोज मोलमजुरी करून खाणार आहे. त्याला आपल्या पोटाचं आणि चुलीचं पडलेलं आहे, त्याला हे उद्योग पडलेले नाहीत. आणि ज्या लोकांना फक्त आणि फक्त पोळी भाजायची असेल तर त्यांना फक्त कारण लागतं, निमित्त लागतं आणि ते निमित्त घेऊन, ते कारण घेऊन दंडोरा पिटवायचा आणि लोकांना दाखवायचं की आम्ही किती हुशार आहोत आणि आम्ही तुमच्यासाठी काय करतो. जर समजा उद्या कदाचित काही गोष्टी घडल्या किंवा घडायला लागल्या तर हे त्या समाजाच्या घटकाला पूर्ण देणार का? नाही देणार, कारण की स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत. जर तुम्हाला एवढाच पुळका आहे, तुम्हाला एवढंच कळवळ आहे समाजाची, लोकांची, जनतेची, गोरगरीब जनतेची, तर तुम्ही प्रशासनाला सांगा की अनेक ठिकाणी जागा आहे, तर महानगरपालिकेचा जो बजेट फंड असतो त्या बजेट फंडमधून ते शौचालय तयार करा आणि आमची सुविधा करून द्या. तुम्ही हे का नाही सांगत प्रशासनाला की बाबा तुमचा बजेट आहे, जागा तुमची आहे, प्रॉपर्टी तुमची आहेत, तर त्या ठिकाणी आमच्या लोकांसाठी शौचालय करून द्या. हे का नाही बोलत? हे बोलतच नाही आहेत, कारण की ते फक्त कारण आहे शौचालयाचं. त्याचा मागचा ध्येय उद्देश त्यांना माहिती आहे काय आहे तो. मग ते कशासाठी करतात आणि का करतात, किंवा त्यांना काय पाहिजे किंवा नाही पाहिजे आणि त्यांना काय साध्य करायचं आहे हे त्यांना माहिती आहे. आम्हाला एवढं साध्य करायचं आहे की आम्ही जन्मल्यापासून इथं राहिलेलो आहे, झोपडपट्टीत राहिलेलो आहे, 10 बाय 15च्या घरात राहिलेलो आहे. आमचं स्वप्न आहे की बाहेरचे लोक येऊन इमारती तयार करून करोड रुपयाची किंमत मोजायला लागले आहेत. आम्हाला करोड रुपये नको, पण आम्हाला सुख, समृद्धी, शांतता आणि चांगलं आरोग्य राहण्यासाठी आम्हाला ह्या इमारतीमध्ये जायचं आहे. आणि हे आमचे गरीब लोक आहेत. बघा, ही बाई आजारी आहे, बघा रात्री ती हॉस्पिटलमधून आली. सुलोचना जाधव कुठे आहेत? सिरियस बाई आहे. बघा यांची अवस्था बघा. आम्ही भाड्यात येतो, यांना ठेवलेलं आहे, कोण कमावणार नाही. मावशी इकडे या. सुलोचना ह्या बघा, त्यांना आमच्या तांबे मामी बघा, त्या पण आजारी आहेत. ह्या सोसायटीचे फाउंडर मेंबर होते पोपट कांबळे, आमचे मामा, ते पण अटॅकने ऑफ झालेले आहेत. मग हे किती दिवस संघर्ष करायचा? आणि संघर्ष करायला कशासाठी पाहिजे? जरा त्याला कारण पाहिजे, त्याला त्याचा ठोस विरोध पाहिजे. अरे तुम्ही मराठीच माणसात, परप्रांतीय जरी असेल त्याचं वास्तव्य झालंच पाहिजे, मराठी जरी असेल तरी त्याचं वास्तव्य झालंच पाहिजे, गुजराती भाषिक असला तरी त्याचं वास्तव्य झालं पाहिजे, हिंदी भाषिक असलं तरी त्याचं वास्तव्य झालं पाहिजे. तो पोटासाठी आलेला आहे, तो त्याच्या गावावरून शहरामधून कुठून येतो, तो पोटा पाण्यासाठी येतो आहे आणि आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी येतो, वास्तव करण्यासाठी येतो. तो ना जात भेद धर्म पंथ करण्यासाठी येत नाही आहे. मग तुम्ही कोण करणार आहे आणि तुम्ही काय करता? या भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि अंतिमही भारतीय आहे, आणि भारतामध्ये राहणारे सर्व लोक हे भारत माताचे पुत्र आहेत आणि पुत्री आहेत, कोणी वेगळं नाही आहे. प्रत्येकाचा अधिकार आहे, हक्क आहे पाण्यासाठी, राहण्यासाठी, विधीसाठी, शौचालयासाठी. तर हे कोणी कोणातून हिरून घेऊ शकत नाही आणि हे जास्त दिवस चालणार नाही. कारण
चंद्र आणि सूर्य आणि सत्य हे कधी लपत नाही आणि लपणारे नाही, हे पुढं येणारच. धन्यवाद. आपण जे सहकार्य केलं, आपण आम्हाला जे अनमोल सहकार्य केलं, आता येऊन आम्हाला मदत केली, मीडियाचे पण पूर्ण आभार मानतो आणि असंच सहकार्य करा. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. तुम्ही मोर्चा काढताय. वास्तविक आज जे इथे मोठ्या संख्येने रहिवासी आलेले आहेत, तर ते मोर्चा म्हणून नाही तर एक निवेदन देण्यासाठी या उद्देशाने इथे उपस्थित राहिलेले आहेत. निवेदन यासाठी द्यायचं आहे की 2009ची स्कीम आहे, 2015ला ॲनेक्शर 2 झाला, 2020ला LOI मिळाला, त्यानंतर 2 विकासक ऑफ झाले आणि 2 वर्षात काय कामकाज पुढं चाललं नाही. वास्तविक या ठिकाणी सर्व कायदेशीर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या हायकोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्यात मी प्रत्यक्ष उपस्थित होतो. मी ग्रॅज्युएट आहे, BCom शिकलो आहे, मला इंग्लिश सगळं कळतं. जजनी ओरली जे काय इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत, डायरेक्शन दिल्या आहेत, ह्या समोरच्याला हे चांगल्या माहीत आहे, पण उगाच येडं बनून पेढे खायची त्यांची लाईन चालू आहे. लायकी नसताना विरोध करायचा आणि कारणाशिवाय चांगलं काम बंद पाडायचं. हे जे टॉयलेट आहेत हे महापालिकेने 2014ला C1 कॅटेगरी डिक्लेअर केले. C1 कॅटेगरी याचा अर्थ असा होतो की अत्यंत धोकादायक, कधीही स्फोट होऊ शकतो, जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे आत्तापर्यंतच्या 4 WOनी सहाय्यक आयुक्तांनी याची निष्कर्षणाची ऑर्डर दिलेली आहे, त्यांच्या कॉप्या आमच्याकडे आहेत, कायद्याचे पेपर आमच्याकडे आहेत. तरीसुद्धा काही लोक जाणून बुजून विरोध करत आहेत. माकड खेळ चालला आहे सगळा. स्वतःचा विकास करायचा नाही, दुसऱ्याचा होऊ द्यायचा नाही, ही त्यांची लायकी आहे. हे वेळोवेळी त्यांनी सिद्ध केलेले आहे. पलीकडच्या बाजूला बुद्धनगर भाग 2 फक्त मधले एक 2 चाळी सोडल्या, 3 चाळी, तर पलीकडला प्रकाश बनकर यांची सोसायटी रजिस्टर आहे, ते सुद्धा विकासकाच्या कामाला तयारी आहे त्यांची. आमचं केव्हाचं होऊन आमचं तुटून पडलं. बाजूला भैयासाहेब आंबेडकर नगर आहे, त्याचंसुद्धा ॲनेक्शर 2चं काम झालं आहे. ह्या बाजूला न्यू लिंबोनीबागचं काम चालू आहे, त्यांचा ॲनेक्शर तयार आहे. लिंबोनीबागचा ॲनेक्शर तयार होऊन झोपड्या तोडून या ठिकाणी कामकाज चालू झालं आहे. इथे राहिल्या कुठे झोपड्या? आता तुम्ही 4,000 तुमची तेवढी लायकी असती तर तुमचा स्वतःचा घरातला उमेदवार निवडून आला पाहिजे होता. तुमची आहे का लायकी तेवढी? उगाच काहीतरी उठवायचं आणि नाचत राहायचं. आणि ऑर्डर 10 पानाची आहे, ह्यांनी 3 पानं फक्त लॉ अँड ऑर्डरचा जेवढा विषय आहे तेवढंच छापून दिलं यांनी. ते सगळ्यांचा हक्क आहे, अधिकार आहे, आम्ही मान्य करतो तो. पण तुम्ही जी मूळ ऑर्डर आहे 17 नंबर कॉलम त्याच्यामध्ये स्पष्ट दिलं या ठिकाणी डेमोलिशन झालं पाहिजे आणि विकासक कामामध्ये अडथळा आला नाही पाहिजे, हे न्यायालयाने स्पष्ट भाषेत दिलेलं आहे. पण इथे अनपढ लोक असल्यामुळे कमी शिकलेल्या लोकांना कसं तरी बिंबवायचं, काहीतरी प्रपोगंडा करायचा आणि चुना घालून बोंबलत बसायची, एवढीच त्यांची लायकी आहे असंच मी म्हणू शकतो. याच्यापेक्षा मी जास्त काय म्हणू शकत नाही. तुम्ही मोर्चा काढताय, कसा बदल आहे? काय काय प्रमुख मागणी घेऊन नियम वाढला आणि पोलीस प्रशासनाला काय मागणी करतात? आमचा आजचा हा जो मोर्चा आहे तो मोर्चा आम्ही महाराष्ट्र शासन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जो झोपडपट्टी मुक्त अभियान राबवणार आहे, त्या अभियानाला आम्ही 2006 पासून सुरुवात केलेली आहे. जवळपास 17 ते 18 वर्षाचा कालावधी आमच्या या झोपडीधारकांना झालेला आहे. आमची ही स्कीम राबवत असताना आमचे एक नव्हे तर 2 विकासक हे मृत्यू पडलेले आहेत, त्यांचा आकस्मिकपणे मृत्यू झालेला आहे. गेल्या 7 ते 8 वर्षापासून आमचे झोपडीधारक स्वतःच्या घरापासून, स्वतःच्या घरभाड्यापासून वंचित आहेत. आणि आत्ता ह्या गेल्या 6 महिन्यापासून नवीन विकासक म्हणून नीलकंठ इन्फ्रा या कंपनीची आमच्या झोपडीधारक सोसायटी कमिटी यांच्या वतीने या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली आहे. प्रशासनाने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे. हा प्रोजेक्ट व्हावा म्हणून प्रशासनाने आमच्या सोसायटीला आणि विकासकाला LOI दिलेला आहे. LOI देऊनच नव्हे तर त्याची आयओडीसुद्धा दिलेली आहे. आणि आमची योजना सुरू करण्याचे काम मार्गी लावण्याचा प्रशासन यांच्या वतीने प्रयत्न सुरू असताना आमच्यातलेच काही विरोधक हे आम्हाला आमच्या झोपडीधारकांना घर मिळावं नाही, ते घरापासून वंचित राहावं,
त्यांना घरभाडे मिळवणं आहे, अशा सगळ्याचा ओहापोह करून शासनाच्या स्कीमला हे विरोध करत आहेत. आमच्या लोकांना घर मिळवणं आहे म्हणून हे लोक विरोध करत आहेत. त्या अनुषंगाने आज आम्ही ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आपल्या माध्यमातून हे आपणास मी सांगू इच्छितो, आमच्या प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की आतापर्यंत आम्हाला LY दिलेला आहे, आम्हाला IOD दिलेलं आहे, तर आमच्या कामाला प्रशासनाने लवकरात लवकर CC देण्याचं काम करण्यात यावं. त्याचप्रमाणे आमच्या झोपडीधारकापैकी काही लोक अपात्र आहेत, त्या लोकांनासुद्धा प्रशासनाने पात्र करावं. आमच्या लोकांचे काय घरभाडे प्रलंबित आहेत, ते घरभाडे आमच्या लोकांना देण्यात यावं. अशाची मागणी आज आम्ही या ठिकाणी आमच्या या रहिवाशांच्या माध्यमातून करत आहोत. अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की आपणसुद्धा प्रशासन यांना हा आमचा संदेश, आमचा मॅसेज, आमची विनंती ही पोचवण्याचं काम व्हावं. आमच्या झोपडीधारकांना लवकरात लवकर घरं मिळावे. प्रशासनाने आमच्या योजनेचं काम थांबवू नये. प्रशासनाने आमच्या योजनेच्या कामाला जे अधिकारी बसलेले आहेत त्या अधिकाऱ्यांनी प्रायोरिटी बेसवरती तात्काळ विषय घेऊन या लोकांना आमची योजना पूर्ण करून द्यावी अशी आमची या ठिकाणी विनंती आहे. आणि म्हणून आज आम्ही प्रशासनाला जाग आणण्यासाठी ह्या ठिकाणी आमच्या या मोर्चाच्या माध्यमातून म्हणा किंवा आमचं हे निवेदन म्हणा, आमचं गाराणं म्हणा, आमची कैफियत म्हणा, म्हणून आम्ही या ठिकाणी प्रशासनाच्या दालनामध्ये जात आहोत. साहेब, मागे 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ चालला होता त्याच्यामध्ये बाथरूमचा खास करून उल्लेख होता आणि माजी नगरसेवक तिथे नोंदून आले होते. त्यांनी जनतेला काय दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते, त्याबद्दल काय? कसं आहे, नगरसेवक म्हटलं की हा जनतेचा सेवक आहे. त्या नगरसेवकाला एवढी तरी जाण असावी की बाबा समाज हा दोन्ही माध्यमातून आहे. समाज म्हटल्यानंतर सगळे लोक एकत्रित आलेले आहेत. नगरसेवक म्हटल्यानंतर नगरसेवकाचं काम आहे की बाबा विरोधकाचं काय म्हणणं आहे आणि त्या समर्थकांचं पण काय म्हणणं आहे. परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी त्यांची एक बाजू ऐकून घेतली आणि आमच्या योजनेच्या विरोधामध्ये त्यांनी त्यांचा पक्ष, त्यांनी त्यांची पार्टी आणून ह्या आमच्या सुरळीत चाललेल्या कामाला आग देण्याचं काम करण्यात आलं. मी त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जो तुम्ही न्यायालयाचा अपमान करता, जे तुम्ही प्रशासनाला फाटव मारण्याचं काम करता, तर ते करू नका. आमचे लोक रोज कमवून रोज खाणारे लोक आहेत. आमच्या लोकांना बेघर करू नका. जर तुम्ही आमच्या लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीसुद्धा शांत बसणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चळवळीतले आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही कार्यकर्ते गप्प बसणारे कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही आमच्या लोकांच्या न्याय हक्कासाठी, आमच्या लोकांना घरं मिळवून देण्यासाठी आम्ही हा आमचा लढा सुरूच ठेवणार आहोत. जोपर्यंत आम्हाला आमच्या लोकांची घरं मिळणार नाहीत तोपर्यंत हा लढा सुरू ठेवणार आहोत. आणि जो तुम्ही आता प्रश्न विचारला मुंबई हायकोर्टाच्या न्यायालयाचा, तर मुंबई हायकोर्टाच्या न्यायालयाचं मी आपल्या माध्यमातून एक क्लिअर करू शकतो की त्यांनी हे जे बॅनर लावलेले आहेत ते बॅनर समाजाची, लोकांची, शासनाची दिशाभूल करण्याचे बॅनर लावलेले आहेत. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की त्यांना कलम जो 21 लिहिलेला आहे तो 21 कलममध्ये त्यांनी लिहिलं आहे की आम्ही जिंकलो, आम्ही BMCला हरवलं, आम्ही BMCला संडास बांधून घेतलं आहे. परंतु मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी कलम 21 लावलेला आहे, परंतु त्यांनी 17 जो कलम दिला आहे न्यायालयाने तो 17 कलम त्यांनी डिक्लेअर केलेला नाही. 17 कलममध्ये न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की तो जो सूर्योदय सोसायटीचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटला कुणीही हात लावायचा नाही, त्या प्लॉटवरती कुणीही जायचं नाही, त्या प्लॉटवरती SRA स्कीम होणार. जर तुम्हाला संडास पाहिजे असेल तर तुम्ही महानगरपालिकेकडे जा. आणि त्यांनी त्यांच्या 21 कॉलममध्ये असंही लिहिलं आहे की संडास रिपेअरिंग करून द्या. तर संडास रिपेअरिंग करण्याचं जे न्यायालयाने सांगितलं आहे ते मी तुमच्या माध्यमातून त्यांना जाहीरपणे सांगू इच्छितो की ते आमच्या प्लॉटवरचं संडास रिपेअरिंग करण्याचा निर्णय न्यायालयाने दिलेला नाही आहे. त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या वकिलांनी की आमचा आमची जे रहिवासी आहेत त्यांना 4 किलोमीटर संडासला जावं लागतं. हा तमाम रहिवासी इथं उभा आहे. कोण इथून 4 किलोमीटर हागायला जातं मला सांगावं एकाने पण. परंतु त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जातं का कोण 4 किलोमीटर हागायला? या ठिकाणी सर्व न्यायालयाची दिशाभूल करणार. आणि संडास रिपेअरिंग करायला सांगितलं तर 4 किलोमीटरच्या अंतरामध्ये जेवढे संडास आहेत ते संडास
न्यायालयाने सांगितले महानगरपालिकेला ते रिपेअरिंग करा आणि लोकांच्या मूलभूत गरजाला त्यांना कोणाला वंचित ठेवू नका, असा हा न्यायालयाचा निर्णय आहे. परंतु न्यायालयाच्या निर्णयाला सुद्धा या लोकांनी फाट्यावर मारून त्याचा अवमान करून या लोकांनी विभागामध्ये आमच्या लोकांविषयी, आमच्या झोपडीधारकांविषयी गैर वातावरण पसरवण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. आमच्या लोकांना वेठीस धरण्याचं काम करण्याचं काम हे लोक करत आहेत. माझे आपल्या माध्यमातून आपल्याला सांगणं आहे की हे आमची जी कैफियत, आम्ही जे वंचित आहोत ते पोलिसांमार्फत जावं. पोलिसांनी काय थोडी कायदा व सुव्यवस्थेचा जो विषय आहे तो त्याच्यावरती त्यांना आळा बसावा आणि आम्हाला आमच्या लोकांना घर मिळण्यापासून मुक्त करावे, एवढीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो. आणि विरोधकाचा या ठिकाणी आम्ही जाहीरपणे सर्वांविरुद्ध निषेध करतो, सर्वांचा निषेध करतो. आम्हाला आमचं हक्काचे घर मिळावं अशी आपली अपेक्षा व्यक्त करतो. आपण मला ऐकून घेतलं आणि माझी विनंती आहे की हे चॅनलच्या माध्यमातून हे आमची कैफियत, आमचं गाराणं, आमचं म्हणणं हे माध्यमातून पोचावं आणि आम्हाला आमच्या लोकांचे घरं लवकरात लवकर मिळून द्यावे अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. आत्ताच आम्ही या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आमच्या मागण्याच्या माध्यमातून आम्हाला आमच्या रहिवाशांना घर मिळवण्यासाठी आयुक्त यांच्या दालनामध्ये आलो होतो. आयुक्तांच्या दालनामध्ये आमची त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही आमच्या महानगरपालिकेच्या न्याय विभाग कार्यालयाकडून योग्य ते ओपिनियन घेऊन आम्ही तुम्हाला या ठिकाणी कोणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन, न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊन या ठिकाणी आम्ही निर्णय घेणार आहोत, असं सन्माननीय सहाय्यक आयुक्त उज्ज्वल इंगोले साहेब यांनी आता आम्हाला आश्वासित दिलेलं आहे. आणि त्या आश्वासन घेऊन आम्ही न्यायालयाच्या प्रतीक्षेमध्ये असून, महानगरपालिकेच्या न्याय प्रतीक्षेमध्ये असून आमच्या जागेवरचं टॉयलेट महानगरपालिका कधी डेमोलेशन करून महाराष्ट्र शासनाच्या या योजनेला कधी सहकार्य करतील याचीसुद्धा आम्ही या ठिकाणी अपेक्षा बघत आहोत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास जाहीररित्या सांगतो. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सूर्योदय कोऑप हाऊसिंग सोसायटीचे जे आमचे वकील आहेत सन्माननीय शफीक साहेब, हे न्यायालय प्रक्रियेबाबत तसेच आयुक्तांबरोबर केलेल्या चर्चेबाबत आपल्याशी सविस्तर मांडतील अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. चेतन सामाजिक प्रतिष्ठान की तरफ से जो उच्च न्यायालय में एक याचिका दाखिल की गई थी कि गोवंडी एरिया में बहुत बड़ा स्लम एरिया है और वहाँ पर जो टॉयलेट की सुविधा नहीं है और बहुत सारे टॉयलेट जो है उसको रिपेयर करना चाहिए, और साथ ही साथ जो सूर्योदय सोसाइटी जो SRA से LOI मिला हुआ है जिसको रीडेवलप करना है, तो उसमें 60 जो झोपड़ी धारक है तो उन लोगों को वहाँ पर ही बिल्डिंग बना के देना है SRA स्कीम में. तो उसकी जो हियरिंग थी, फाइनल हियरिंग तो वो 3 फरवरी को थी, और उसके अंदर जो है हाई कोर्ट ने ये निर्णय दिया उसके अंदर कि जो ये बड़ा एरिया है स्लम का, झोपड़पट्टी एरिया, तो उसके अंदर अगर जहाँ जहाँ पे भी टॉयलेट्स है और अगर उनको रिपेयरिंग की ज़रूरत है तो उसको रिपेयर किया जाए, और अगर जो और ज़्यादा अगर बांधने की ज़रूरत है तो जगह ढूंढ करके कॉरपोरेशन उसमें बांधे. लेकिन उस ऑर्डर के अंदर ये क्लियर किया है हाई कोर्ट ने कि जो सूर्योदय सोसाइटी है, जो LOI मिला है SRA से, तो वो टॉयलेट्स को तोड़ना चाहिए, और तोड़ने के बाद 15 दिन में उनको नई जगह अगर ज़रूरत है तो उनको प्रोवाइड करके देनी चाहिए. लेकिन ये जो अपोजिशन वाले हैं तो जो हाई कोर्ट का ऑर्डर है उसको जो है गलत तरीके से पेश कर रहे, उसका गलत मीनिंग जो है लोगों के अंदर ये कर रहे, और शासन और प्रशासन की भी दिशा भूल करने का जो काम कर रहे हैं, उसी के लिए ख़ास तौर से आज सूर्योदय सोसाइटी के जो आज ये लोग इतने सालों से बेघर है, तो इन लोगों ने भी सोचा कि भाई हम भी शासन प्रशासन के पास जा कर के जो ऑर्डर हुआ है, जो हम भी बेघर है, तो ये गलत जिस तरीके से लोग पेश कर रहे हैं उसको हम लोग सही तरीके से जो कोर्ट ने ऑर्डर दिया है उसका क्या मतलब निकलता है उसके मुताबिक ये जो टॉयलेट्स है इनके प्लॉट के अंदर
वो तोड़ना चाहिए और नया बांध करके देना चाहिए। ये हम समझाने के लिए आज सहायक आयुक्त के पास आए थे। जो सहायक आयुक्त ने ये हमको आश्वासन दिए कि जो भी ऑर्डर के मुताबिक उनका जो लीगल डिपार्टमेंट काम करता है उसका ओपिनियन ले करके हम लोग इसका आगे उचित कार्रवाई करेंगे।